मित्रांनो, नमस्कार. आज आपण निफ्टीचं ॲनालिसिस करणार आहे, की लास्ट टाईम आपण एक ॲनालिसिस केलं होतं, की त्यानुसार आपण पाहिलं होतं, की 26,100च्या वर मार्केटमध्ये आपण कॉल साइडसाठी जाऊया आणि 25,800च्या खाली आपण पुट साइडसाठी जाऊया. आता तुम्ही पाहू शकता, की आपली जी लेव्हल होती 25,800 हे पहा. यानंतर बघा मार्केट ऑलमोस्ट आता 300 पॉइंट खाली आलेले आहे. आता 25,802 ला आपण सांगितलं होतं, की याच्या खाली आपण पुट साइडसाठी पाहूया आणि आता 25,504 याच्या खाली मार्केट पूर्णपणे डाऊन आलेलं आहे. ऑलमोस्ट 300 पॉईंट निफ्टीमध्ये गेलेले आहेत. आणि आपलं एक अजून एक अनालिसिस होते की आपण 26,000च्या वरच आता गेल्यानंतर कॉल साठी पाहणार. आता तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट या लेवलला असताना आपण अनालिसिस केलं होतं की मार्केट याच्या खाली आलं, जर 25,800च्या खाली आलं तर आपण पुट साठी जाणार आहे. पण त्याचं एक कारण होतं की तुम्ही डेली टाइम फ्रेमला गेलं पाहू शकता, इथे एक ट्रेंड लाईन आहे बघा आणि ही बरोबर फॉलो झालेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता. बरोबर या हाय जवळ आल्यानंतर इथं पुन्हा एकदा रिजेक्शन आलेलं आहे आणि मार्केट त्यामुळेच पुन्हा एकदा खाली चाललेलं आहे. आता येणाऱ्या टाइम मध्ये आपल्याला इथे काय करायचंय, तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण इंट्राडे करत असेल तर आपल्याला टाइम फ्रेम अनालिसिस वेगवेगळं करणं गरजेचं आहे. आता मी काय करणार, याच्यामध्ये लाईन चार्टवर येणार. आता तुम्ही लाईन चार्टवर पाहू शकता की इथे एक छोटासा सपोर्ट आहे बघा 350 ला, बरोबर 25,350 ला. त्यानंतर तुम्ही 1 आवर टाइम फ्रेमला या. इकडे बघा, इथे पण एक सपोर्ट घेतलेला आहे त्यांनी आणि 15 मिनिट्सला या. तर हा जो सपोर्ट आहे 350, तर मार्केट अजून इथपर्यंत जाऊ शकतं. जर आज मार्केटने किंवा उद्या किंवा येणाऱ्या वीक्स मध्ये आजचा डे हाय जर ब्रेक केला, आजचा डे हाय कुठे आहे, ऑलमोस्ट 6 नोव्हेंबर, इथे 25,685, तर आपण कॉल साइड साठी जाणार 25,802 च्या टार्गेट साठी. पण मार्केट जर अजून खाली आता डाऊन साइडला किती जाऊ शकतं, तर आपण 15 मिनिटाच्या अनालिसिस मध्ये पाहणार आहे की इथे बघा मार्केटला एक नियरेस्ट सपोर्ट आहे. मार्केट अजून 25,440 पर्यंत जाऊ शकतं. इथे एक मार्केटला सपोर्ट आहे. तुम्ही सिंपल सपोर्ट रेजिस्टन्सच्या यांनी पण मार्केट ओळखू शकता की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं. आता हा जो सपोर्ट लाईन आपण इथे 2 ड्रॉ केलेत, आता आपण 1 आवरला आहे का ते पाहूया. 1 आवरला इथे कुठे सपोर्ट घेतलेला आहे का, हे असे जर अनालिसिस आपण करत राहिलो तर आपल्याला काय होणार की आपली अॅक्युरेसी चांगली वाढेल. बघा इथे एक सपोर्ट आहे, 1 आवरला पण तो घेतलाय. मग आपण इथं रेड लाईन करून टाकूया. त्यानंतर आपण डेली टाइम फ्रेमला पाहूया. डेली टाइम फ्रेमला काय, तर इथं हा सपोर्ट नाहीये. मग 15 मिनिटाला या लेवल पर्यंत मार्केट येऊ शकतं. हे नेक्स्ट टार्गेट आहे डाऊन साइड साठी. आता यानंतर जसं जर आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडत गेले तर मी तुम्हाला अजून बाय कंडिशन कसं सांगाल किंवा सेल कंडिशन कधी करायचे, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज मध्ये दाखवत देत चालेल. थँक्यू.